आमच्याकडे आमच्या घरच्या मंडळींना किंवा आमच्या घरच्या सदस्यांना, मुलांना म्हणा, नवनवीन पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे मी अशा नवनवीन पदार्थ घरी बनवत असते. तर आजही मी तुमच्यासाठी अशी एक नवीन रेसिपी आणलेली आहे, जी तुम्ही तुमच्याही मुलांना देऊ शकाल किंवा टिफिनलासुद्धा हे तुम्ही देऊ शकता. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण चिकन पॉकेट्स बनवून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी 4 कप मैदा चाळून घेत आहे आणि त्याचा छान असा डो बनवून आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी मी अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 टेबलस्पून मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप सगळ्या मैद्याला लागेल अशा प्रकारे ते चोळायचं आहे. आता पीठ छान चोळून झालं, मूठ वळते का ते पाहायचं. तर मूठ मस्त बनते. तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. आपण थोडा थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचा आहे. खूप नरम डो आपल्याला बनवून घ्यायचा नाही, तर घट्ट असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय की मी घट्ट असा एक डो बनवून घेतलेला आहे. आता तो आपण एक साईडला ठेवायचा आहे. थोडंसं तेल त्याच्यावर लावून एक साईडला ठेवून द्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यात 1 कप भरलेला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. आता 1 कप भरून म्हणजे समजा तुमच्याकडे मोठा कांदा असेल तर तो एका कांद्यात होऊन जाईल आणि जर मीडियम साईजचे असतील तर 2 कांदे लागतील. त्यानंतर हा कांदा थोडासा नरम झाला की त्यात स्प्रिंग अनियन म्हणजे पाती कांदा असतो ना, तर त्याचा कांदा मी टाकून घेतलेला आहे. फक्त पाती ठेवलेले आहेत. पाती आपण नंतर टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 टेबलस्पून इतकं मी आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि त्या आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेला आहे. मग आपण 1 कप भरून बारीक चिरलेला गाजर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर 1 कप भरून आपण शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. ती छान नरम होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि ती परतून घेण्यासाठी अगदी 2 टेबलस्पून आपण ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ती सॉफ्ट होऊन जातील. मग आपण अर्धा कप इतकं मटार घ्यायचे आहेत. मटारचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मस्त शिजवून घ्यायचे आहेत. आता मी यात 1 कप भरून बारीक चिरलेलं चिकन अगदी छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 कप भरून मी श्रेडेड चिकन म्हणजे वाफवलेलं चिकनसुद्धा घातलेलं आहे. आता तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही एक घालून घेऊ शकता. मी ही दोन्ही घालून घेतलेलं आहे, वाफवलेलं चिकन आणि कच्चं चिकन. आता चिकन शिजून झालं की 3 टेबलस्पून आपण पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे. आता माझ्याकडे हा रेडीमेड पिझ्झा सॉस आहे, मी बनवलेला नाही. बनवलेला होता तो माझ्याकडचा संपलेला आहे, तर मी विकत आणून हा घातलेला आहे. आणि त्यानंतर मी 1 टेबलस्पून इतकं टमॅटो सॉस किंवा टमॅटो पेस्ट घालून घेतलेली आहे. टमॅटो सॉसच घालायचा आहे, टमॅटो पेस्ट नाही. तर टमॅटो सॉस मी ह्यात घालून घेतलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स घालून घेतलेला आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. कारण चिकन वाफवताना मी चिकनमध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून इथे आपल्याला जपून मीठ घालायचं आहे. 1 स्लाईस मी चीजची घालून घेत आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही यात 3 ते 4 स्लाईस घालून घेऊ शकता किंवा मोझोरेला चीज मिळतं तेही तुम्ही घालून घेऊ शकता. माझ्याकडे एकच उरलेली आहे चीजची स्लाईस, म्हणून मी ही एकच
घालून घेत आहे. त्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पातीकांद्याचा हा हिरवा भाग आहे तो मी बारीक चिरून यात घालून घेत आहे आणि हे सगळं एकजीव करून छान शिजवून घेत आहे. 3 ते 4 मिनटानंतर मी गॅस फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण अगदी थंड होईपर्यंत थांबायचं आहे. मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण मगाशी ठेवलेला डो घ्यायचा आहे. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि अगदी छोटीशी अशी चपाती बनवून घ्यायची आहे. तर आता आपण ही चपाती बनवून घेत आहोत. हे पहा. आता या चपातीला आयताकृती असा आपण आकार द्यायचा आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही गोलमध्येच करून घेऊ शकता, पण पॉकेट्स आपण बनवण्यासाठी एकतर चौकोनी करा किंवा आयताकृती करा. तर मी ही आयताकृती असं करून घेतलेलं आहे आणि आता त्यात थंड झालेलं फिलिंग घालून घेत आहे आणि त्याचा छान असा पफ बनवून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी पफ बनवून घेत आहे. त्यासाठी मी कडांना पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून या बाजूचं जे पफचं आहे चपातीचं ते दुसऱ्या बाजूला व्यवस्थित चिकटून होईल. तर हे छान चिटकून झालेलं आहे. आता डिझाईनसाठी मी फोक घेतलेला आहे, तर तो मी अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून घेत आहे, म्हणजे मस्त डिझाईन बनेल. आणि हे जे ओबडदोबड झालेले आहेत कडा, तर त्या सरळ करण्यासाठी पिझ्झा कटरने अशा प्रकारे आपण हे सरळसुद्धा करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून दिसायला हे छान दिसतील. हे पहा, एक तयार झालेला आहे पफ. तर अशा प्रकारे सगळेच पिझ्झा पफ आपण तयार करून घेऊया. मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक पफ आपण यात सोडून घेणार आहोत. जास्त घालायचे नाही, अगदी 3 ते 4 मावतील एवढेच, म्हणजे मावतील एवढेच पण नाही, अजून कमी. म्हणजे हे एकमेकांचे ते टोका आहेत, त्या टोका एकमेकांना न लागाव्या अशा प्रकारे आपण हे फ्राय करून घेणार आहोत. त्या जर टोका एकमेकांना लागल्या, मध्येच कुठेतरी लागली, तर हा पिझ्झा पफ फुटण्याची शक्यता आहे आणि मग तेलसुद्धा आपलं खराब होईल. तर मी 2 किंवा 3 एका वेळेला असेच मी फ्राय करून घेत आहे. अगदी सफेद आपल्याला ठेवायचे नाही, तर अगदी हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय की हे पफ छान फ्राय झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटवर काढून घेऊया. प्लेटवर मी पेपर नॅपकिन ठेवलेला आहे किंवा टिश्यू पेपर तुम्ही ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण हे पफ काढून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून एक्सेस जे ऑइल असेल ते त्या टिश्यू पेपरला शोषलं जाईल आणि आपले पफ सुके होण्यास मदत होईल. तर अशाच पद्धतीने सगळेच पिझ्झा पफ मी याच पद्धतीने फ्राय करून घेत आहे. अतिशय खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट असे हे पिझ्झा पफ रेडी झालेले आहेत. एक तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवत आहे. हा पहा, अतिशय सुंदर असे हे पिझ्झा पफ झालेले आहेत. आमच्याकडे असे हे पिझ्झा पफ नेहमी होत असतात आणि मुलांना मी डब्यावर नेहमी करून देत असते. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा प्रकारचे तुम्ही पिझ्झा पफ घरगुती बनवून देऊ शकता. रेसिपी आवडली तर मात्र रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.